नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुजय विखे खासदार झाले तर नगरकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि नगरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते वेळ देतील का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। आणि या सर्व प्रश्नांना माजी आमदार अनिल राठोड यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे। का उमेदवाराचं कुटुंब, उमेदवारांनी पूर्ण कुटुंबाने या देशासाठी काय केलं, या नगर जिल्ह्यासाठी काय केलं, डॉक्टर कुठं कुठं त्यांनी काम केलं, त्यांचं शिक्षण कसं घेतलं, हे सगळं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का इतका उच्च शिक्षित असलेला नीरव सर्जन या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे। म्हणजे सुजयजी या ठिकाणी आल्यानंतर नगर शहरामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर देशामध्ये भूकंप झाला। हे कसं काय घडलं? सुजयजी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले, सगळ्या परंपरा सोडून, सगळ्या गोष्टी सोडून आले। ते नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतात का या देशाचं संरक्षण कोण करू शकत असेल, ते फक्त मोदीजी, मोदीजी आणि मोदीजी। आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही जिल्हा परिषदेची नाही, ही आमदारकीची नाही, ही खासदारकी, ही देशाची निवडणूक। देशाचं नेतृत्व देश कोणाच्या हातात द्यायचं? जो लोकसभेमध्ये डोळे मारून कोणाच्या तरी गळ्यात पडतो त्याच्या हातामध्ये द्यायची, कणखर अशा व्यक्तीच्या हातामध्ये द्यायची। आपल्याला माहित आहे का, सर्वसामान्य चहावाला, ते चौकीदार, ही विरोधाने लावणारा का इटलीचा राजपुत्र असलेला त्याच्या हातामध्ये सत्ता द्यायची। 60 वर्ष या काँग्रेसनी आणि या राष्ट्रवादीने या देशाला लुटले। 5 वर्षामध्ये ही सत्ता आलेली, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी। 5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये या देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं। काटे साहेब, तुम्ही अत्यंत महत्वाचा विषय मांडला। त्यांनी सुद्धा आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, अत्यंत महत्वाचे। का आपण सांगितलं का ठीक आहे, अनिल भैयाला मोबाईल लावला का ताबडतोब अनिल भैया या ठिकाणी हजर असतात। याच्यानंतर डॉक्टर साहेब कधी हजर असतील? मी तुम्हाला खात्री देतो का मी त्यांचा प्रचार करतो, याचा अर्थ तुम्ही मला फोन केला तरी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला करून देईल, इतकी खात्री या ठिकाणी देतो। परिस्थिती बदलत असते, सगळ्या गोष्टी बदलत असतात, परंतु महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। तो निर्णय म्हणजे या भागामध्ये, या भागाचा विकास झाला पाहिजे, या भागाचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे। आमदारकीमध्ये मी पडलो नाही, परंतु विषय असा झाला की त्याच्यामुळे या भागामध्ये जे आमदार निधी असतील ती मला वापरता आली नाही, आणि म्हणून इथले प्रश्न तसेच राहिले। आता आपल्याला खासदार आपले भेटत आहेत। खासदाराची निधी किती असते माहिती आहे ना तुम्हाला? किती असते सांगू शकता का तुम्ही? खासदार निधी असती वर्षाला 6 कोटी रुपये। किती त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये वापरायचे असते। त्याच्या व्यतिरिक्त आपल्या हिमतीवर, आपल्या अभ्यासावर केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना या भागामध्ये आणून या भागाचा विकास करायचं काम ठरवते खासदार, आमदार आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये ठेवत असतात। मी तुम्हाला खात्री देतो का सगळ्यात जास्त पैसा त्यांचा जो निधी आहे तो निधी या भागामध्येच वापरायला लावणार। या भागामध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत, 15 दिवस पाणी भेटत नाही। आमच्या महिला 15 दिवस खरं पाण्यासाठी त्रास सोसतात। रस्ते नाही, लाईट नाही, सगळी नगरसेवक मंडळी 1000 वेळेला त्या महानगरपालिकेमध्ये पैसाच नसल्यामुळं शेवटी हे काम करायचे
कसे काय, आणि आम्हाला पैशाची निधीची आवश्यकता आहे. ती निधी उपलब्ध झाली तर या भागातलं सगळेचे सगळे काम आम्ही करू शकतो. सांगण्यात देत आहेत खरं म्हणजे या उत्तरेचे का दक्षिण आहे, उत्तर आणि दक्षिण कशामुळे झालं, महसूल होतं ते काय, नगर जिल्हा एकच आहे परंतु महसूलमुळे हे दोन्ही भाग झालेले आहेत. त्याचा अर्थ असा नाही की कोण कुठं आणि कोण काय नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गॉसिप वेगळे, ज्यांना विकास करायचा ना, ज्यांना काही बोलताच येत नाही, त्यांनी सांगितलं का आम्ही काय गाठी भेटीवर जास्तीत जास्त भर देणार. अरे तुम्हाला बोलताच येत नाही, तुमच्याकडे काही विषयच नाही तर तुम्ही दुसरं काय करणार, गाठी भेटीशिवाय काय करणार. आणि म्हणून 4.5 वर्षामध्ये नगर शहराची या महाराष्ट्रामध्ये काय ओळख झालेली सांगायची गरज नाही. या नगर जिल्ह्याचं नाव खराब झालं या नगर शहरामुळे. नगर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खराब झालं असं तर या नगर शहरामुळे आणि या उमेदवारामुळे. आणि म्हणून असा उमेदवार पाहिजे का जो उमेदवार अत्यंत स्वच्छ चारित्र्यवान असा उमेदवार आपल्याला पाहिजे, डॉक्टर सारखा असला पाहिजे. काही ना काहीतरी आपल्याला उपयोग होणार ना. घाटामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल, सर्वसामान्य गोरगरीब कुठं जात असतील तर एक आनंद ऋषी हॉस्पिटल किंवा तिथे. आणि सगळ्यात जास्त मेडिकल कॅम्प कोणी घेतले असतील तर डॉक्टर सुजय विखे यांनी घेतले. त्यांचं आभार मानलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. दृष्टी विजन काय हे माहित असलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा फॉर्म भरण्याची आमची मिरवणूक होती त्याच्यामध्ये कोणतीच घटना घडली नाही. त्यांच्या मिरवणुकीमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती. कोणाचे सोन्याचे चेन गेले तर कोणाचे पर्स गेले तर कोणाचे पाकिट गेले तर कोणाचे मोबाईल गेले. म्हणजे ही मिरवणूक कोणाची होती, ही सगळी चोराची मिरवणूक होती. त्याच्यामध्ये दुसरं काय घडणार. आणि म्हणून आपल्या सगळ्याला माहित आहे आपण सगळेजण हुशार आहात, आपण सगळे सुज्ञ आहात. जास्तीत जास्त मतदान करायचं. आपण सगळे धनुष्यबाण मानणारे, परंतु या वेळेला आपल्याला आपलाच मित्रपक्ष, आपलाच उमेदवार कमळ. काय चिन्ह आहे आपलं, कमळ. बटनावर जे बटन असतं ते जे मशीन असतं त्या मशीनवर आजकाल आता फोटो सुद्धा यायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी डॉक्टरांचा फोटो असेल आणि त्यांच्या समोर कमळाचं चिन्ह असेल. त्या कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं. कमळ कशाचं प्रतीक आहे ही सांगायची गरज नाही. इथं सांगता येत नाही, काही विषय असतात ते निवडणुकीमध्ये बोलता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कमळ हे आता डोक्यामध्ये फिट करा. कमळ 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 आणि कमळच.